आता मी इथं भाषण करतोय, आम्ही कधी नाव घेतलं त्याचं? काय संबंध? आणि तो हायकोन चौथी नापास आणि हे थोलेपती होणार. अरे थलपट्या, अरे काय ऐकलाय ना हा आवाज? नसेल ऐकला तर मी सांगतो. हा आवाज आहे लक्ष्मण हाकेचा. याचं म्हणणं असं आहे, मी त्याचं नावच कधी घेत नाही. एकदा न एकदा लक्ष्मण हाकेचा हा व्हिडिओ बघा. ती बुडवला, ओबीसीनी नाही. मनोज जरांगे, 5 पिढ्यांचं आमच्या नुकसान झालं, लेकर बाळ रस्त्यावर आली, ओबीसीनी नाही. अरे अर्धा% बजेट त्यांना मिळतं, काय बुडवलं आम्ही तुम्हाला? अरे सामाजिक मागासांसाठी आरक्षण आहे रे हे, बावळट माणसा. बघितलं, जास्त काही दाखवत नाही, कारण मला थोडंफार बोलायचंय. लक्ष्मण हाके एक असं व्यक्तिमत्व उदयास आलं, ते उदयास का आलं माहिती का? जरांगे पाटलामुळेच आलं. जरांगे पाटलामुळेच आलं. जरांगे पाटलांना विरोध केला, जरांगे पाटलावर कायमच भुकत राहिला, म्हणून लक्ष्मण हाके याचा उदय झाला. हे तुम्ही सुद्धा मान्यच कराल. आणि हा लक्ष्मण हाके म्हणतो, मी कधी त्याचं नावच घेत नाही. लक्ष्मण हाकेला मला फक्त एवढंच सांगायचंय, आजपर्यंत तुझ्या जेवढ्याही पत्रकार परिषद झाल्या ना, सगळ्या काढून बघ. सर्वच्या सर्व युट्यूबर असतात, सगळ्या पत्रकार परिषद अशी लिस्ट काढून बघ. एकही पत्रकार परिषद अशी नाहीये ज्या पत्रकार परिषदेमध्ये तू जरांगे पाटलाचं नाव घेतलेलं नाहीये. मुळामध्ये तू चालतोय थोडाफार यासाठी, कारण तू जरांगे पाटलाच्या विरोधात भुकत राहतोय. आणि उगाच आहे ना, उगाच एकमेकाच्या अंगावर, हा समाज दुसऱ्याच्या अंगावर गेला पाहिजे, तो समाज याच्या अंगावर आला पाहिजे, हे करणं बंद कर भाऊ. तुझी ही रणनीती ना महाराष्ट्राला कळलेली आहे. आणि काय म्हणतोय तू आता? हे तर मी दाखवलंच आहे. एका ठिकाणी म्हणतोय सभेमध्ये, मी त्याच्यावर कधी बोलतच नाही. आणि दुसरीकडे तुझ्या सगळ्या पत्रकार परिषद असो, सगळ्या सभा असो, जरांगे पाटलाशिवाय तुझी सभा असो, बैठक असो किंवा पत्रकार परिषद असो, जरांगे पाटलाचं नाव जर तू घेतलं नाही तर तुझी सभा, तुझी बैठक, तुझी पत्रकार परिषद पूर्ण होतच नाहीये, हे महाराष्ट्राला माहितीये. आणि काय म्हणतो? चौथी नापास. एकच सांगल, वारंवार सांगत असतो, या चौथी नापास अडाणी माणसानंच तुमचे सगळे सूत्र हलवलेत आणि तुम्हाला कामाला सुद्धा लावलंय, या चौथी नापास अडाणी माणसानं. त्यामुळं नाद पाटलाचा नका करू, एकूण खाईन तुम्हाला. लय पाटील बेकार रे, नाद नका करू पाटलाचा. सुधर भाऊ लक्ष्मण हाके, सुधर.